वेलकम बॅक टू माय चॅनल ऑलराऊंडर चेतनाज हेअर केअर मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। तर हे बघा, आज मी एक सुंदर हेअरस्टाईल तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि इथे तुम्ही बघू शकता हेअरची लेंथ फार कमी आहे, खूप विरळ आहेत आणि केस फार पातळ असल्यामुळे ज्यांना लांब केसांची आवड असते ती राहून जाते। तर आज मी यांच्यासाठी खूप सुंदर अशी हेअरस्टाईल त्यांना दाखवणार आहे, शेअर करणार आहे आणि त्यांना ही हेअरस्टाईल फार आवडलेली आहे। तर चला स्टार्ट करूया। सर्वात आधी आपण कोम करून घेतलेला आहे, सेंटर पार्टिशन करून मी झिगझॅग केलेला आहे। झिगझॅग मी यासाठी केलेला आहे कारण फ्रंट साइडला हेअरची क्वालिटी ही फार कमी आहे आणि केस हे कमी असल्यामुळे आपली जी स्किन असते, हेअरचं टेक्स्चर असतं ते उठून दिसतं, त्यामुळे आपण इथे झिगझॅग पार्टिशन केलेलं आहे। झिगझॅग पार्टिशन केल्यानंतर आपली स्किन ही दिसत नाही। तर आता मी इथे काय केलेले आहे, छोटे छोटे सेक्शन करून घेतलेले आहेत आणि ते सुद्धा मी झिगझॅग मध्येच केलेले आहेत। त्यानंतर मी इथे कर्लिंग टॉंग वापरत आहे, 32 mm चं कर्लिंग टॉंग मी इथे वापरत आहे। इथे मी हेअरस्टाईल थोडी वेवी करणार आहे, थोडेसे कर्ल्स जे आहेत कर्ल्स करून मी थोडं पफीनेस देणार आहे फ्रंट साइडला, कारण केसांची क्वांटिटी ही कमी असल्यामुळे आपल्याला फेस हा मोठा दिसतो आणि केस हे छोटे दिसतात। तर आता आपण याला इक्वल करणार आहोत, यांच्या एजच्या हिशोबाने आणि फेसिंगच्या हिशोबाने मी इथे हेअरस्टाईल थोडी पफी करणार आहे, फुगलेली दाखवणार आहे आणि केस सुद्धा इथे मी दाट दाखवणार आहे। मी सेक्शनला कर्ल्स करून घेतलेला आहे, मोठे मोठे जे कर्ल्स आहेत त्यांना मी थोडंसं छोटे छोटे पार्टिशन मध्ये डिवाइड केलं आणि त्यानंतर मी इथे मेसी लुक क्रिएट करणार आहे फ्रंट साइडला, की जेणेकरून केस हे हेवी दिसतील, जास्त दिसतील। त्यानंतर मी इथे टाफ्टचा स्प्रे मारत आहे की जेणेकरून आपले जे कर्ल्स आहेत ते व्यवस्थित होल्ड राहतील, जास्त वेळ टिकतील। तर तुम्हाला फ्रंट साइड दिसत असेल केस किती पातळ आणि विरळ आहेत। फ्रंट साइडला मला कर्ल्स करायला अजिबातच केस राहत नव्हते, तरी मी इथे मोठं हेवी टॉंग वापरून कर्ल्स करून घेतले की जेणेकरून आपला जो केसांचा भाग आहे तो थोडा जाड दिसेल आणि मोठा दिसेल। म्हणजे जसं वय असतं ना, हेअरस्टाईल ही सूट होऊन जाते, पण जर का वय हे थोडं जास्त असेल तर आपल्याला थोडंसं एजिंगच्या हिशोबाने हेअरस्टाईल करावी लागते। त्यांना पफ नको होता कारण की फ्रंट साइडला केस कमी असल्यामुळे पफ सुद्धा बसत नव्हता। मग मी ही टेक्निक वापरलेली आहे, केसांना कर्ल्स करून घेतले, डिवाइड करून घेतलं आणि त्यानंतर मी आता थोडा पफी हेअरस्टाईल करणार आहे। वेगवेगळे सेक्शनमधनं मी छोटे छोटे सेक्शन हे वेगळे करून घेतले, डिवाइड केले। तुम्ही जसं व्हिडिओमध्ये बघत असाल तसंच तुम्हाला सुद्धा करायचं आहे। अशा पद्धतीने मी थोडासा बाउन्स क्रिएट करून घेतलेला आहे। आता मी वरचा जो कपाळाचा जो भाग आहे उंच क्राउन सेक्शनला थोडेसे हेअर मी इथे काढून घेतलेले आहेत आणि त्या हेअर्समध्ये मी आता बॅक कोम्बिंग करणार आहे। थोडंसं इथे पफ दाखवायचं आहे, नॅचरली, खूप जास्त नाही, की जे हेअर्स आहेत ते आपल्याला इथे त्यावरती घ्यायचे आहेत। अशा प्रकारचे हेअरस्टाईलचे जे स्प्रे आहेत ते मार्केटमध्ये अवेलेबल आहे, तुम्ही कोणतेही हेअर स्प्रे इथे वापरू शकता। इथे मी टाफ्टचा हेअर स्प्रे मारलेला आहे, तो वापरलेला आहे, तुम्ही कोणत्याही ब्रँडचा इथे हेअर स्प्रेचा यूज करू शकता। तर अशा प्रकारे मी थोडंसं बाउन्स क्रिएट करून घेतलं बॅक कोम्बिंग केल्यानंतर आणि त्यानंतर अशा प्रकारचे स्टफिंग मार्केटमध्ये खूप आहेत, तर तुम्ही त्या स्टफिंगचा सुद्धा फायदा करून घेऊ शकता। तर जर तुम्हाला बॅक कोम्बिंग करून पफ करता येत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे हेअर गॅजेटचा उपयोग सुद्धा करू शकता। हे बघा, अशा प्रकारे मी इथे पफ करून घेतलं आणि जे छोटे छोटे पार्टिशन होते त्यांना मी आता या पफवरती ॲड करणार आहे, कारण थोडंसं मला हाय द्यायचं होतं। त्यांचा चेहरा हा गोल आहे, हेवी आहे, थोडासा मोठा आहे, त्या हिशोबानेच मी इथे हेअरस्टाईल चूज केलेली आहे। नॉर्मल असं पफ करून घेतलं आणि वेगवेगळे जे सेक्शन होते आपले त्यांना एकमध्ये एकत्र करत करत इथे पीळ देत देत मी थोडंसं, आता सध्या ही हेअरस्टाईल फार ट्रेंडिंगमध्ये आहे बरं का। तुम्ही जर वेगवेगळे हेअरस्टाईल बघत असाल तर मोठमोठे सेलिब्रिटीज सुद्धा सध्या हीच हेअरस्टाईल करत आहेत। ते कोमने असं डिवाइड करून घेतात आणि थोडासा मेसी लुक क्रिएट करतात। तर मी अशा प्रकारे सर्व बर्ड्स या एकत्र करून घेतल्या, त्यांना व्यवस्थित असं प्रेस करून घेतलं आणि मग पिनच्या साहाय्याने टक करून घेणार आहे। सेम आपल्याला अशीच दुसरी बाजूसुद्धा कव्हर करायची आहे। इथे मी बॉबी पिनचा उपयोग केलेला आहे, दुसरी बाजूसुद्धा मी अशाच प्रकारे इथे टक करून घेणार आहे। पिनासुद्धा तुम्हाला व्यवस्थित लावायच्या आहेत, विरळ हेअर असल्यामुळे त्यांना स्किनला लावताना त्रास होत होता,
तर हा इथे मी टाफचा स्प्रे वापरत आहे। त्यामध्ये एवढ्या प्रकारचे स्प्रे येतात टाफमध्ये, हाय रेंजपासून लो रेंजपर्यंत इथे आपल्याला स्प्रे बघायला मिळतात आणि टाफ सध्या फार ट्रेंडिंगमध्ये आहे, बरेच लोक याचा स्प्रेचा उपयोग करत आहे। तर इथे मी फ्रंट साइड पूर्ण करून घेतलेला आहे, व्यवस्थित मी बेबी हेअर सुद्धा कव्हर करून घेतले। त्यानंतर मी छोटीशी पोणी इथे घालून घेणार आहे। पुन्हा स्प्रेचा उपयोग केला की जे बेबी हेअर्स आहेत, जे विचित्र दिसतात नंतर, त्यांना सुद्धा मी व्यवस्थित असं कव्हर करून घेणार आहे। त्यासाठी आपल्याला स्प्रेचा उपयोग हा करावाच लागतो। तर जे छोटेसे हेअर्स आहेत त्यांना मी रबरने पॅक केलं आणि त्यानंतर मी इथे गंगावनचा उपयोग करणार आहे। सध्या गंगावन कोणी वापरत नाही, पण ज्यांचे हेअर्स छोटे असतात, ज्यांची हौस असते, त्यांनी हे गंगावनचा उपयोग केला तर त्यांची हौस सुद्धा पूर्ण होते आणि लुक सुद्धा छान होतो। पिना हा व्यवस्थित बसत नव्हत्या, त्यामुळे मी रबरने सुद्धा व्यवस्थित लावून घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी एकदम सिंपल अशी नेहमी आपण वेणी घालत असतो त्याच प्रकारे मी इथे वेणी घालणार आहे। आपण वेगवेगळे डिझाईन सुद्धा इथे करू शकलो असतो, 3 पेडी, 4 पेडी, 5 पेडी, खजुरी वेणी सुद्धा इथे छान दिसली असती, पण त्यांना नॅचरल, सोबर आणि सिंपल हवं होतं। तर अशा प्रकारे मी इथे छोटीशी मस्त अशी लांब वेणी टाकून घेतली। त्यांना खूप आनंद झाला, त्यांची खूप दिवसांची इच्छा होती की मला लांब वेणी वगैरे हवी आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा हेअरस्टाईल करू शकता। आपला लुक इथे पूर्ण क्रिएट झालेला आहे। ही हेअरस्टाईल तुम्हाला कशी वाटली प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय बाय ऑल ऑफ यू, लव यू ऑल।